निधी मागायचं धाडस सुद्धा केलं नाही, कारण त्यांना माहित आहे की पोरगल फाटका आहे. निश्चितपणे ती समोरची गर्दी राजेसाहेब तुम्हाला पवार साहेबांनी या ठिकाणी पाठवलेला आहे. पवार साहेबांना या गर्दीचा एक संदेश द्या की बाबा इथला शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता मागच्या 60 वर्षात ज्या पद्धतीने निष्ठा राखली, या तालुक्याचं आणि मतदारसंघाचं नाव निष्ठावंतांच्या तालुक्यामधून नावारूपाला आलं. स्वर्गीय आबासाहेबांच्या निधनानंतर सुद्धा हा तालुका निष्ठावंतांचाच आहे आणि निश्चितपणे भविष्यकाळात सुद्धा हा तालुका निष्ठावंतांचाच तालुका म्हणून ओळखला जाईल. भाऊ, कालच्या सभेचा खर्च माझ्या कानावर आहे. 4 कोटी रुपये खर्च केल्यावर आणि मग ते आपल्या बायपासला ज्या ठिकाणी ते ब्रिजच्या खाली लाईनीने अशी पैसे वाटत होते असं काही लोकांनी सांगितलं. त्या पंढरपूर रोडला खर्डीच्या परिणाम लाईन लागली होती आणि एवढा सगळा खर्च होत असताना भाड्याने माणसं आणतात, पगारी माणसं आणतात. या ठिकाणचा उपस्थित या खोऱ्यातला कार्यकर्ता, या कार्यकर्त्याला पक्षाने 1 रुपया सुद्धा दिला नाही. मागच्या 6 महिन्यात तालुक्यात काय चर्चा होती तुम्हाला माहित आहे. गोवा गट आता संपला. या मला वाटतं या महिन्याची दुसरी सभा आहे कोळ्यामध्ये आणि ही गर्दी बघितल्यानंतर माझ्यासारख्या तरुणाचं मन भरून येत आहे की ज्या आबासाहेबांनी या कोळा गावावरती आणि या गटावरती खूप भरभरून प्रेम केलं. निश्चितपणे मी असेल आणि दादा असतील, आम्ही दोघं तरुण आहोत आणि मागच्या 3-4 वर्षामध्ये या तालुक्यात आणि मतदारसंघामध्ये राजकारण आणि समाजकारण करत असताना आमच्याकडून निश्चितपणे चुका झाल्या असतील. कारण वैद्यकीय क्षेत्रातून सामाजिक क्षेत्रामध्ये येत असताना, क्षेत्र बदलत असताना, एक पाऊल टाकत असताना निश्चितपणे माणूस आहे म्हणल्यानंतर चुका होतात. मी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती करणार आहे की आमच्या सारख्या तरुणांकडून झालेल्या चुका तुम्ही पदरात घ्या. कारण त्या चुका काही आम्ही ठरवून केल्या नाहीत, त्या चुका न कळत झालेल्या असतात. स्वर्गीय आबासाहेबांसोबत या गावातील आणि या गटातील 3-3, 4-4 पिढ्याच्या तुमच्या कुटुंबातल्या नागरिकांनी काम केले आणि हे राजकारणात काम करत असताना आपल्या या निष्ठावंतांच्या कुटुंबातल्या प्रत्येक माणसाकडून कधीतरी एखादी चूक घडली असेल आणि ती चूक घडल्यानंतर स्वर्गीय आबासाहेबांनी ती पोटात घातलेली असणार आहे याची जाण तुम्ही ठेवली पाहिजे. निश्चितपणे स्वर्गातून आबासाहेब आज पाहत असतील आणि त्यांना पाहत असताना त्यांच्या निधनानंतरची ही पहिली निवडणूक आहे आणि त्यांना वाटत असेल की ज्या कोळा गटाने माझ्यावरती, माझ्या शेतकरी कामगार पक्षावरती भरभरून प्रेम दिलं, ज्या तालुक्यामध्ये कोळ्याची पेटी फुटल्यानंतर विरोगट निश्चितपणे ते मतदान केंद्रावरती मतदान काउंटिंग चालू असताना बाहेर पडायचे आणि ती परंपरा या कोळा गावातील जनता आणि जिल्हा परिषद गटातील निष्ठावंत मतदार करतील की नाही हे वरून आबासाहेब पाहत असतील. मागच्या 6 महिन्यांपूर्वी बरेचसे या ठिकाणी कार्यक्रम घेण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला. मला वाटतं आता उद्या आणि परवाच राहिलेला आहे, 2 दिवसात यांच्या सभा होतील की नाही याची खात्री नाही. अशी परिस्थिती आज गोव्यामध्ये आणि या गटामध्ये. काल गावरोडीत सभा झाली विद्यमान प्रतिनिधींची
आणि प्रतिनिधींची सभा होत असताना ते लाल भावट्याच्या खाली बसून त्यांनी सभा घेतली. आपण असं खोटं बोलत नाही, आपल्याकडे पुरावे कधी मागा. म्हणजे हे हा गट वडा गट माझा आहे आणि मतदार इथला माझा म्हणून जे 6 महिन्यापूर्वी मिळवत होते त्यांना आज मितीला या भागातल्या गावगाड्यात सभा घेत असताना त्यांच्या डोक्यावर लाल बावटा असल्याशिवाय जागा मिळत नाही. पाणी आणलं, पाणीदार आमदार म्हणून बिदागिरी त्यांच्या नावासमोर लावून घेतली. तुम्हा सर्वांना विचारायचं, मागच्या 2 वर्षात तुम्हाला खरं वेळेत पाणी मिळालं का? टँकर ज्यावेळेस राजे हे गाव संख्येने मोठं आहे, या ठिकाणी यात्रेच्या काळामध्ये टँकरने पाणी द्यावं लागलं. त्याचबरोबर जे शीख मौदातले लोकप्रतिनिधी आहेत, उन्हाळ्यामध्ये 2 महिने त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी टँकर चालवावे लागले. एका बाजूला 4 कोटीचं ते प्रिंटिंग मटेरियल छापलेलं आहे प्रचाराचं आणि त्याच्यावर फ्रंट पेजला लिहिलेलं आहे पाणीदार आमदार. आणि ज्या बिदागिरी तुमच्या नावासमोर लावता ते लावत असताना इथली जनतेला चुकीच्या गैरसमज करू नका. कारण